यिर्मया अध्याय 12। परमेश्वरा, मी तुझशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील। तरी मी तुझशी असा वाद करीतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेईमानी करणाऱ्या सर्वांस सुखसमाधान का प्राप्त होते? तू त्यास लाविले आहे, त्यांनी मूळ धरिले आहे, ते वाढून त्यास फळे येतात। तू त्यांच्याजवळ त्यांच्या मुखात असतोस, पण त्यांच्या अंतर्यामापासून तू दूर असतोस। तथापि हे परमेश्वरा, तू मला जाणतोस, मला पाहतोस। तुझविषयी माझे हृदय कसे आहे हे तू पारखितोस। वधावयास न्यावयाच्या मेंढरांसारखे त्यास बाहेर काढ। वधाच्या दिवसासाठी त्यास सिद्ध कर। देशाने कोठवर शोक करावा? सर्व देशातली वनस्पती कोठवर सुकणार? त्यात वस्ती करणाऱ्यांच्या दुष्टतेने पशुपक्षी नष्ट झाले आहेत, कारण ते म्हणतात, आमचा अंत तो पाहणार नाही। तू पायी चालणाऱ्यांबरोबर धावताना थकलास, तर घोडेस्वारांबरोबर कसा टिकशील? शांततेच्या देशात तू निर्भय आहेस, पण यार्देनेच्या घोर अरण्यात तू काय करशील? कारण तुझे भाऊबंद, तुझ्या बापाचे घराणे ही देखील तुझशी बेईमानपणे वागली आहेत। त्यांनी देखील तुझवर शब्दांचा भडीमार केला आहे। ती तुझशी गोड बोलली तरी त्यांचा विश्वास धरू नको। मी आपल्या घराचा त्याग केला आहे, मी आपले वतन टाकून दिले आहे। मी आपल्या प्राणप्रियेस तिच्या शत्रूंच्या हाती दिले आहे। माझे वतन मला वनातल्या सिंहाप्रमाणे झाले आहे। तिने आपला शब्द मजविरुद्ध उच्चारिला आहे, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे। माझे वतन मला चित्र विचित्र रंगांच्या गिधाडाप्रमाणे आहे काय? तिला गिधाडांनी घेरिले काय? चला, वनातले सर्व पशु जमवा, तिला खाऊन टाकण्यास त्यास आणा। बहुत मेंढपाळांनी माझ्या द्राक्षीच्या मळ्याची नासाडी केली आहे। त्यांनी माझे वतन पायाखाली तुडविले आहे। त्यांनी माझे रम्य वतन शुष्क जंगल केले आहे। त्यांनी ते ओसाड केले आहे। ते ओसाड होऊन मजपुढे विलाप करीत आहे। सगळा देश ओसाड झाला आहे, कारण कोणालाही त्याची पर्वा वाटली नाही। वैराणातील सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत, कारण परमेश्वराची तलवार या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे। कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही। त्यांनी गहू पेरिला आणि कापणी काटेऱ्यांची केली। त्यांनी कष्ट केले, पण काही फायदा झाला नाही। परमेश्वराच्या तीव्र कोपामुळे तुमची आपल्या उपजा संबंधाने फजिती होईल। माझे लोक इस्रायल, यास मी दिलेल्या वतनास जे माझे दुष्ट शेजारी हात लावितात, त्या सर्वांविरुद्ध परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी त्यास त्यांच्या देशातून उपटून टाकीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून टाकीन। तरी त्यास उपटून टाकिल्यावर मी त्याजवर पुनरपी दया करीन व त्यातल्या प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वतनात
व जमिनीत परत आणीन. ते जर माझ्या लोकांच्या चालीरीती मन लावून शिकतील, म्हणजे त्यांनी माझ्या लोकास ज्याप्रमाणे बालमूर्तींची शपथ घेण्यास शिकविले, त्याप्रमाणे परमेश्वराच्या जीविताची, माझ्या नामाची शपथ वहावयास शिकतील, तर ते माझ्या लोकांमध्ये वसतील. पण ते माझे ऐकणार नाहीत, तर असले राष्ट्र मी समूळ उपटून टाकीन, ते उपटून त्याचा नाश करीन, असे परमेश्वर म्हणतो.